पहलगाम दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानचाच हात असल्याचे महत्त्वाचे पुरावे भारताच्या हाती लागलेत। भारतीय गुप्तचर अहवालामध्ये ही धक्कादायक माहिती समोर आली। मात्र हे पुरावे मिळाल्यानंतर पाकिस्तान पुन्हा दहशतवाद्यांना वाचवण्यासाठी पळापळ करत असल्याचं दिसतंय। बघूया। आता भारतानं पाकिस्तान विरुद्ध कठोर भूमिका घेतली आहे। पाकिस्तानची चहूबाजूंनी कोंडी करण्यासाठी कडक पावलं भारत उचलू लागलाय। मात्र याची कुणकुण लागताच पाकिस्तानची ही पुरावे मिटवण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे। काही तासातच पाकिस्ताननं त्या कराची मधल्या त्याचबरोबर मुझफ्फराबाद मधल्या ज्या घरामध्ये हे डिजिटल फुटप्रिंट्स कनेक्ट होतात त्या घरांनाच उडून टाकण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे। म्हणजेच पाकिस्तानच्या मनामध्ये भीती आहे आणि आता आपलं पितळ उघडं पडू नये म्हणून आधीच त्या दहशतवाद्यांची आणि त्या हँडलरची जी घरं आहेत ते उडवण्यासही पाकिस्तानचं लष्कर, ISI आणि या दहशतवादी संघटना मागे पुढे पाहत नाहीत हे या गोष्टीवरून आपल्याला लक्षात येतं। आणि या सगळ्याच घटनांवरून कशा प्रकारे पाकिस्तान हा सरळ प्रत्यक्षरित्या या दहशतवादी हल्ल्यामध्ये सामील आहे हे आपल्याला स्पष्टपणे दिसून येतं। दरम्यान पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याची तुलना आता 7 ऑक्टोबर 2023च्या इस्रायलमधील हमास हल्ल्याशी केली जाते, ज्यात 1200 लोक मारले गेले होते। तसंच पहलगाममधील हल्ल्यामागे पाकिस्तानच असल्याचं ठोस मत जम्मू काश्मीरचे माजी DGP शेष पॉल वैद यांनी मांडलंय। I think this attack is something like Hamas style attack on 7th October on Israel. It's not a coincidence that Asim Munir utters certain illogical words 2 days back, and such an attack takes place where religion is asked about every tourist and then asked to recite kalma, and if they refuse, so they are attacked. This is basically unleashed by Pakistan Army. I have been saying these are SSG commandos of Pakistan Army. They are posing as terrorists and they are undertaking this on the instructions of people from across. This is a well-planned attack. It's not a normal terrorist attack. पाकिस्तानी लष्कर आणि पाकिस्ताननं पोचलेल्या दहशतवाद्यांचे आका यांच्या आशीर्वादानं आणि मार्गदर्शनाशिवाय भारतात इतका मोठा दहशतवादी हल्ला होणं शक्य नाही, हे उघड सत्य आहे। पाकिस्तान कितीही खोटं बोलत असलं तरी पुरावे पाकिस्तानचं पितळ उघडं करतायत। त्यामुळे खोटारड्या आणि निर्लज्ज पाकिस्ताननं आता परिणामांनाही सामोरं जाण्यासाठी तयार राहावं। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।